फायनली माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे आणि माझ्या मेहनतीमुळे माझं ज्वेलरी शॉप लागलेला आहे आणि कसा झाला सेटअप ते तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत बघा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या शॉपचं व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कशी आहे तुम्ही? आहे होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी सुद्धा मजेत आहे, परंतु सध्या कामाचा लोड असल्यामुळे ना व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहे, तरी मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर सकाळची सुरुवात झालेली होती आणि सगळ्यात अगोदर फ्लिपकार्टची व्हिडिओ मी शूट केलेले आहेत. हे जे तुम्ही बघताय ना, हा मॅक्सी ड्रेस आहे आणि याचं कापड खरंच बेस्ट आहे, चांगला आहे, लांब बाया आहे आणि पैठणी सिल्क पैठणीमधून आहे, म्हणजे अजिबात हा तुम्हाला टोचत वगैरे नाही. आणि बघा किती सुंदर आहे. ओढणी तर तिच्याहून बेस्ट आहे. याच्यात 4 ते 5 कलर अवेलेबल आहे. आणि तुम्हाला खरेदी करायचं असेल ना, समजा तुमच्या इथं कार्यक्रम वगैरे असेल तर तुम्ही खरेदी करा. मी नाही टॅग करणार आहे, व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिसणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी फ्लिपकार्टची व्हिडिओ शूट करून घेतली आणि जसा आपला बिझनेस स्टार्ट झालेला आहे, रेग्युलर मला 3-4 ऑर्डर येत असतात. तर आज मला 7 ऑर्डर पॅक करायच्या होत्या आणि बाहेर पाऊस पण भरपूर चालू होता आणि आता मजाक मस्ती भरपूर झाली. मला माझं शॉप आता उभं करायचं होतं, कारण कसं आहे ना, बॉक्समध्ये जी मी ज्वेलरी ठेवते ना ते व्यवस्थित मला दाखवल्यास जात नाही. त्याच्यामुळे मी काय केलं की म्हटलं चला आपला ज्वेलरीचा सेटअप लावूया. तर मी सगळ्यात अगोदर ना शॉप सर्च केले, परंतु जेव्हा मी शॉपचं भाडं बघितलं ना तर 15,000, 20,000, 25,000 होतं. आणि शॉप जर लावलं असतं ना तर बाहेर माझे पैसे गेले तर असते, बिझनेस पण झाला असता, परंतु घरात एकदम माझं दुर्लक्ष झालं असतं, म्हणजे स्वराजकडे माझं लक्षच नसतं आणि नेहमी मी त्याला सोबत ठेवू शकत नाही. मग माझ्या मैत्रिणीने आणि आम्ही एक डिसिजन घेतला की आपण एक काम करायचं की आपण ना सेटअप घरीच लावायचा, कारण स्वरा तशी पण आमच्यासोबत नसते आणि गणेशजी, मी आणि स्वराजच असतो. त्याच्यामुळं आपलं घर जर आहे तर आपण इकडे तिकडे कशाला फिरायचं. आणि तसं पण आपण आपल्या घरातच सेटअप लावणं आवश्यक होता, कारण की कसं आहे की मीडियावर माझं अकाउंट आहे आणि तिथून मला छानपैकी ऑर्डर येतात. ह्या ज्या तुम्ही ऑर्डर बघतायत ना, ह्या सर्व ऑर्डर मला इन्स्टा पेजवरूनच आलेल्या आहेत. त्याच्यामुळं मला ही गॅरंटी आहे की मी शॉप कुठेही लावलं ना, जरी माझे फॉलोअर्स आहेत ना ते नक्कीच माझ्याकडून खरेदी करणार आहे. त्याच्यामुळे मी एक काम केलं की मी जेवढे पैसे समजा बाहेर लावत असते तेवढे पैसे मी घरात लावले आणि मस्तपैकी माझा सेटअप केला. माझा सेटअप तयार झाला होता, लाईटिंग लावणं झाली होती, परंतु ज्वेलरी पण होती, परंतु एक कमतरता होती की ते खाली होतं, कारण मला डिस्प्ले आणायची होती. तसं तर मी मुंबईवरूनच डिस्प्ले आणायला जाणार होती, परंतु काय झालं ना, मला तिकडे जायला वेळच भेटत नव्हता, म्हणून मी डिसाईड केलं की आपण पुण्यातच कुठून तरी घेऊया. तर माझी जी एक मैत्रीण आहे तिने मला एक पुण्याचा ॲड्रेस दिला आणि त्यांच्याशी बोलणं करून दिलं आणि बोलले की तू तिथं जा आणि तिथून तुला जेवढे पाहिजे तेवढे डिस्प्ले घेऊन ये. तर आजचे एवढे पार्सल होते जे मला पोस्टात लावायचे होते आणि इन्स्टावरूनच मला खूप छान रिस्पॉन्स भेटलेला आहे. मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाला ना मी एक BC टाकली होती PNG गाडगीळमध्ये आणि ती आता म्हणजे झाली होती आणि त्याच्यातूनच मला 2.5 ग्रॅम सोनं घ्यायचं होतं. भरपूर प्रयत्न केले आणि शेवटी डिसाईड केले मी एक कानातले, कारण 2.5 ग्रॅममध्ये फक्त छोटे असे कानातलेच बसत होते. तसे तर मला कानातले नको होते, परंतु जाऊ द्या, थेंबे थेंबे तळे साचे. मी 2-2, 3-3 हजार जमा केले आणि फायनली माझे 40,000 झाले. आणि एक महिना त्यांच्याकडून असतो आणि अशा पद्धतीने 2.5 ग्रॅमचे कानातले न पाहता 1 वर्षात माझे मागं पडले. आणि या खर्चाला तर कितीही पैसे आपल्याला कमीच पडत असतात. फायनली तिथून आम्ही आम्ही गेलो होतो डिस्प्ले आणायला आणि आई स्वराज घरी होती आणि पाऊस एवढा होता ना, भयानक होता, परंतु नवऱ्याला माहिती होतं की हिला डिस्प्ले किती आवश्यक आहे, कारण जेव्हा कधी मी ज्वेलरी बाहेर काढत होती ते पसारा होत होता आणि तुटण्याची भीती होत होती. आणि डिस्प्लेमध्ये आपण जर ज्वेलरी ठेवली ना तर ती व्यवस्थित दिसते, व्हिडिओ काढला जातो छानपैकी आणि फोटो पण छानच निघतो. परंतु पाऊसचा जोर एवढा वाढला होता आणि आमच्यासोबत अजिबात छत्री पण नव्हती आणि शेवटी आम्हाला एका चहाच्या दुकानावर थांबावं लागलं आणि मस्तपैकी चहा घेतला आणि तिथं आम्ही छत्रीसुद्धा खरेदी करून घेतली. परंतु वाऱ्याला एवढा जोर होता ना की ती छत्री पण थांबत नव्हती. बाकीचा काही मी शोध घेतला नाही, कारण पावसामुळे मोबाईल खराब होण्याची भीती होती. त्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि मस्तपैकी साबुदाणा वडा होता गरम तो आम्ही खाऊन घेतला आणि फायनली आम्ही समोरच्या प्रवासाला निघालो. आणि येता एवढा ट्रॅफिक झाला होता की तेव्हा पावसाचा जोर थांबलं होतं आणि जेवढे काही मी आपल्या कंपनीवाले वगैरे कामावाले असतात ते जाण्यासाठी निघत असतात. आणि हे आहे आमचं पुण्याचं ट्रॅफिक भरलेला रस्ता. माझ्याजवळ एवढे डिस्प्ले होते ना, मला बसायला सुद्धा जागा नव्हती. तुम्ही माझा ताल बघू शकता की किती मी भयानक दिसत आहे. आता आपण जर व्यवसायात पाऊल टाकलेला आहे तर तिथं टिकणं गरजेचं आहे, पण मनात एकच ध्यास आहे की हा व्यवसाय आता इतकं पुढे न्यायचा ना, पुढे न्यायचा. थेंबे थेंबे तळे साचे. बघा 2,000, 3,000, 1,000 असे मी जमा करत गेली आणि 36,000 जमा झाले. 10% त्यांच्याकडून आणि 1 महिना त्यांच्याकडून फ्री होता. असे हे कानातले 40,000 पर्यंत झालेले आहेत.
तर चला असं असते, म्हणून थोडं थोडं सेविंग केली पाहिजे. बाकी तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं ते नक्की सांगा. ओके. काही झालेले आहे, काही राहिलेले आहे, पण पाण्याचा जोर एवढा वाढलेला आहे ना, त्याच्यामुळे ना हे पार्सल रिटर्नला जात आहेत ना, तिकडले पार्सल मला येत नाही आहेत. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आपला हा सेटअप तुम्ही बघताय, हा सेटअप खरंच खूप सुंदर. तर तुम्ही हा सेटअप बघा. घरनं आल्यानंतर मी आईला एकदम वगैरे सुंदर मस्तपैकी हे दिसतो हा, कानातले दाखवले तुम्ही बघू आणि शकता. कानातले आणि तुम्ही हा बघू लाईट पण शकता आम्ही किती त्याच्यासाठी सुंदर लावून आहे. घेतलेला आणि मला या आहे. गोष्टीचा परंतु गर्व किती आहे दिवस की झाले ना, माझ्याकडे याचं जेवढं कामच काही होत नव्हतं. सोनं होत आहे, होतं म्हणजे पैसे थोडंसं आहे, झालं की घर काहीतरी आहे, ब्रेक दार येत आहे, होता. ते तर कोणाचेही फायनली नाही, आता आम्ही ते जाऊन माझ्या सर्व जे स्वतःच्या सामान होतं, म्हणजे हक्काचे आमच्याकडे मेहनतीचे डिस्प्लेस आहे. मला अवेलेबल कोणी नव्हते दबाव आणू आणि शकत समोरच्याकडे नाही. पण आणि डिस्प्ले प्रत्येक अवेलेबल चॉईस ही नव्हते. माझी म्हणून असते. जस्ट आता सकाळपासून त्याच्यामुळे आम्ही मला गेलो, त्या तर ते गोष्टींना, आत्ता त्या आलेलो गोष्टीचा आहोत त्यांचे भरपूर असा अभिमान आहे. डिस्प्ले तर वगैरे फायनली घेऊन. ना इथं तुम्ही गणेशजी बघू ओपन शकता, करते, हे तुम्हाला पार्सल दिसत आहेत, एवढे दाखवा ओपन पडलेले करून. आहे. तर तुम्ही बघा, याच्यात ना आम्ही सर्व प्रकारचे डिस्प्ले आणलेले आहेत. म्हणजे मंगळसूत्रासाठी, कानातल्यांसाठी, बांगड्यांसाठी. म्हणजे बांगड्यांचे नाही आणले आम्ही, कारण आमच्याकडे बांगड्याची ज्वेलरी पण नाही आहे. तर हे डिस्प्ले आता आणून घेतलेले आहे, बघू शकता. आणि ही सर्व ज्वेलरी आता इथं लावून घ्यायची आहे, बघूया. तर आता आम्ही ज्वेलरी सेटअप करणार आहोत आणि तुम्हाला सर्व सेटअप झाल्यावर दाखवणार आहे. ओके. तर तुम्ही कंटिन्यू बनून राहा. तर जस्ट आमचं जेवण झालेलं आहे. त्याच्यानंतर ना आम्ही पटापट काय केलं, जेवढे काही डिस्प्ले होते ना ते बाहेर काढून घेतले आणि सगळी ज्वेलरी सुद्धा आम्ही बाहेर काढून घेतली. कारण आपण जर या डिस्प्लेमध्ये व्यवस्थितरित्या ज्वेलरी लावली, कॉम्बो तयार केले, तर ते पटापट जातात. त्याच्यामुळे मी ना आज सगळ्या प्रकारचे छोटे मोठे असे सगळे जे कॉम्बो आहे ना ते घेऊन आले आहेत. कॉम्बो काढल्यानंतर पटापट आम्ही त्यांना ज्वेलरी वेअर केलेली आहे. आणि ही आहे माझ्या जवळची ज्वेलरी की जे की तुम्ही बघत आहे, किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. तर आहे थोडासा खर्च आहे आणि याच्यामध्ये नाही म्हणता माझे 1.5 लाखापर्यंत आतापर्यंत खर्च झालेला आहे. परंतु सध्या कसं आहे, आपण समजा नफा नुकसान काही झालं ना तर ते सहन करण्याची ताकद आहे. त्याच्यामुळे मी याच्याशी सुरुवात केलेली आहे. आणि अशा पद्धतीने फायनली मी माझ्या ज्वेलरीचा सेटअप केलेला आहे, जे की तुम्ही समोर बघत आहे. तर कसा दिसत आहे ते सेटअप नक्की सांगा. खूप रात्र झाली होती, त्याच्यामुळे आम्ही एवढेच कॉम्बो लावले आणि बाकीचा पसारा मी तिथंच पडू दिलेला आहे, कारण आता मला भरपूर अशी झोप येत होती त्याच्यामुळं. तर आता माझा आजचा सेटअप ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि पुढील ज्वेलरी पाहण्यासाठी पेज म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता ज्वेलरी दाखवण्यासाठी मी यूट्यूबवर लाईव्हसुद्धा घेणार आहे, म्हणजे तुम्हीसुद्धा तुमची ज्वेलरी बुक करू शकता. आणि खरंच मी ज्वेलरी चांगल्या क्वालिटीची आणलेली आहे, त्याच्यामुळे रिस्पॉन्ससुद्धा मला खूप छान भेटत आहे. तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी, रजवाडी ज्वेलरी, त्यासोबतच व्हिक्टोरियन ज्वेलरी आणि पार्टीवेअर आणि सर्व प्रकारची ज्वेलरी मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही जर थांबायचं नाही, समोरसुद्धा काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि एकच ध्यास ठेवलेला आहे की जसं आपण बाकीच्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे ना, तसं फक्त आता एकच की आपल्याला फक्त बिझनेस वुमन बनून दाखवायचं आहे, जेणेकरून उद्या जर सोशल मीडिया बंद झाला तर आपल्याला आपला
व्यवसाय समोर चालवता आला पाहिजे. तर असा होता माझा आजचा तेव्हा आपल्याला कळते की त्याच्या छान गेला. परिश्रम विशेष असतात. म्हणजे आज मी माझ्या असेच नाही सोन्याचे लोक कानातले केले, कपड्याचे डिस्प्ले आणला किंवा आणि माझा ज्वेलरीचे छोटासा पैसे का होईना घेतात. स्वतःचा व्यवसाय भरपूर लावलेला आहे, परिश्रम असतात जो की त्याला. माझा स्वतःचा तर आहे. just आणि मी बाकीची आता ज्वेलरी मी नाही सगळं लावायची लावलेलं बाकी आहे. होती, एवढी ऑर्डर लागलेली पण आहे आलेल्या ज्वेलरी. होत्या, ते अजून पण पार्सल भरपूर पार्सल ज्वेलरी करायचे होते. याच्यामध्ये बाकी आहे. म्हणजे गणेशजी बोलले जी की आम्हाला आता आपण लावायची आहे, झोपूया, परंतु सकाळी आता बाकीची कामं देईन. करूया. बाकी हा कारण setup आज तुम्हाला बाहेर कसा वाटला गेलो ते मात्र मला ते सांगायला वाजून विसरू नका. तर आतापर्यंत आमचं एवढंच लावणं झालेलं आहे. अजून भरपूर लावायचं बाकी आहे, पण आता नाही लावू शकत आम्ही ते. आता आम्ही सकाळी लावणार. ओके. तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.